तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय। पाथर्डी शहरातील संत वामनभाऊ नगरात मूलभूत नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असून रस्ते, पाणी, स्वच्छता या समस्या घेऊन या उपनगरातील नागरिकांसह महाविकास आघाडीच्या वतीने आज नगर परिषद कार्यालयामध्ये बचाव पुंगी हटाओ भ्रष्ट यंत्रणा हे अनोखे आंदोलन करण्यात आले। शहरातील संत वामनभाऊ नगरमध्ये रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून नागरिकांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। काही घरे रस्त्याच्या उंचीमुळे खाली गेले असल्याने पावसाचे पाणी घरात शिरते। भुयारी गटार कामामुळे पिण्याच्या पाण्याचे नळ तुटले असून ते दुरुस्त न केल्यामुळे या भागात अनेक दिवसांपासून पाणी टंचाई जाणवत आहे। घंटागाडी येत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे। यामुळे येथील रहिवासी दुर्गंधी आणि साथ रोगांमुळे हैराण झालेत। या नागरिकांच्या समस्येचा निराकरण करण्यासाठी येथील रहिवाशांनी काही दिवसांपूर्वी नगर परिषदेला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता, परंतु या दिलेल्या निवेदनाची आणि आंदोलनाची मुख्य अधिकारी यांना कल्पनाच नसल्याने ते या आंदोलनापासून अनभिज्ञ होते। आंदोलक कार्यालयामध्ये आल्यानंतर त्यांनी पत्रकारांकडून माहिती घेतली। यामुळे आंदोलनकर्ते आक्रमक झाले। यानंतर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी भ्रष्ट यंत्रणेच्या विरोधात जोरजोरात पुंगी वाजवण्यास सुरुवात केली। या आंदोलनाला सामोरे जात मुख्याधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि तातडीने स्वतः लक्ष घालून संबंधित यंत्रणांना कामे करण्याची सूचना करून सर्व समस्या सोडवू असे आश्वासन दिले। यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख भगवान दराडे, ज्येष्ठ नेते नवनाथ चव्हाण, युवा सेना शहर प्रमुख सचिन नागापुरे, अरविंद सोनटक्के, लाला शेख, शन्नो पठाण, बब्बू शेख, विष्णुपंत पवार, बंडू बोरुडे, विवेक देशमुख, देवा पवार, बबलू वावरे, नागनाथ गरजे, संतोष जिरेसाळ, योगेश रासने, संदीप काकडे, सुनील पाखरे, युसुफ शेख, नवाब पठाण यांच्यासह महिलाही मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। जय महाराष्ट्र। आज पाथर्डी शहरातील संत वामनभाऊ नगरमधील सर्व नागरिकांनी, महिलांनी या ठिकाणी पाथर्डी नगर परिषदेवर बचाव पुंगी हटाओ भ्रष्ट यंत्रणा या मथळ्याखाली आज या ठिकाणी एक ना एक आंदोलन केलं। या आंदोलनाला सर्व पक्षीय, सर्व राजकीय पक्षाचे पुढारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। या उद्देश एवढा होता की जे आता रस्ते चालू आहेत ते रस्ते किमान 2.5 ते 3 फूट खोदून केले पाहिजे। कारण की काल परवा जो नाही का पाऊस झाला, त्या पावसामध्ये अनेकांच्या घरामध्ये पाणी जाऊन प्रचंड नुकसान झालं आणि या नुकसानाचा पंचनामा सुद्धा या नगर परिषदेने काही केलेला नाही। त्याच्यामुळे नागरिकांनी त्याची दखल घेऊन आज या ठिकाणी नाही का आंदोलन केलं। बचाव पुंगी हटाओ भ्रष्ट यंत्रणा ठेकेदाराशी हाताशी धरून आज हे नाही का भ्रष्ट यंत्रणा हे काम करत आहे पूर्ण शहरामध्ये। तर आमची पूर्णपणे मागणी आहे की पाथर्डी शहरातील सर्व रस्ते हे खोदूनच झाले पाहिजे आणि ते रस्ते किमान 2.5 ते 3 फूट तरी खोदून झालेच पाहिजे अशी आमची आग्रहाची मागणी आहे। त्या गोष्टीमुळे आमच्याकडे मुख्य प्राणी जी गोमाता आहे ती गोमाता जखमी झाली, एक मांजर जखमी झाली, तिचा पाय लंगडा झाला, तिची सुद्धा ही भरपाई नगरपालिकेने द्यायला पाहिजे होती, पण ती पण अद्याप दिलेली नाही। त्याचबरोबर गुजराती ठेकेदारांमुळे ते चेंबर रस्त्याच्या वर गेले आणि रस्ते खाली गेले, घरं खाली गेले। याच्यामुळं असं झालं आहे की घरात पाणी शिरत आहे, वेगवेगळे नाही का सर्प नाही का घरामध्ये नाही का येत आहेत। याच्यामुळं नागरिकां प्रचंड भयभीत आणि प्रचंड नुकसान होत आहे। घंटागाडी येत नसल्यामुळं प्रचंड कचरा घरामध्ये साठल्यामुळं साथीचे रोगाचं नाही का थैमान नाही का आमच्या वामनभाऊ नगरमध्ये झालेलं आहे। तर आम्ही याच्यासाठी या ठिकाणी सर्वपक्षीय आंदोलन केलं आणि आंदोलनाची दखल नाही का नगरपालिकेचे मुख्याधिकारी CO साहेबांनी घेतली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही 2.5 ते 3 फूट रस्ता खोदून देऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं। गेल्या 10 वर्षापासून पाथर्डी पालिकेवर प्रशासक राज्य असल्यामुळे इतका भोंगळ कारभार आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यात मी पाहिलेला नाही। एवढा निर्लज्जपणा चाललेला आहे की अधिकारी इतके मुजोर झालेत की कुठल्याही प्रकारची दक्षता घ्यायला तयार नाहीत। जे पाथर्डी शहरामध्ये कामं चालू आहेत ते अक्षरशः पाथर्डी शहराची लूटमार करण्यासाठी किंवा पाथर्डी शहराची लूटमार करण्यासाठी चालू आहेत। कोणत्या तरी बड्या नेत्याचं नाव सांगायचं आणि त्याच्या नावाखाली गंभीर प्रकाराने या ठिकाणी काम चालू आहे आणि पैसे खाणं हा एकमेव उद्देश त्याच्यामध्ये आहे की जो संडासचं अगोदरच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की संडासचं पाणी त्या नळावाटे जाणार नाही, कारण 6 इंचाचा पाईप त्याच्यामधून सगळ्या गावाचं पाणी किंवा मैला मिश्रित पाणी या ठिकाणून वाहूच शकत नाही। त्यामुळे 200-250 कोटीची यंत्रणा ही फक्त पैसे खाण्यासाठीच केलेली आहे। की माझ्या दारामध्ये लाईट किती दिवस झाले ते सांगते, तिथून लेकर खेळत येत, एवढा साप गेलाय, त्याला 4 वेळेस मी सांगितलं, 5 वेळेस सांगितलं, हो करतो ना।
महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय.